सर्वांना नमस्कार. क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत राज्य शासनाअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना सौर पंप अर्ज सादर केलेले आहेत. भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर काही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत सौर पंप मिळालेले नाहीत. पैसे भरून सुद्धा खूप काही अडचणी महावितरणकडे वारंवार चक्र करून सुद्धा जे काही अडचण आहे ती आतापर्यंत सॉल्व्ह झाली नाही. काही शेतकऱ्यांचं पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आज रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे तक्रार अर्ज केलेला आहे महावितरणकडे आणि त्या कंपनीकडे जी कंपनी निवडलेली आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत पिठोरी सरसगावचे शेतकरी रामेश्वर आवारे आहेत. काय सांगाल, किती दिवसापासून तुम्ही अर्ज केलेला आहे आणि काय परिस्थिती आहे? मी 16 नोव्हेंबरला इकोजेन या कंपनीत निवड केलेली. 16 नोव्हेंबरला निवड केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचं 60 दिवसाच्या आत आपलं वर्क ऑर्डर मिळालं. तुमचा 60 दिवसाच्या आत तुमचं मटेरियल पोहोच होईल. 60 दिवस उलटून तरी मटेरियल पोहोच झालेलं नाही आपल्याला. त्यानंतर त्यांनी परत एक वर्क ऑर्डर काढली 15 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला मटेरियल देऊन त्यांनी सांगितलंय. 15 मार्चची तारीख उलटून गेल्यानंतर त्यांनी परत 21 मेची तारीख दिली आपल्याला. 21 मेच्या आतमध्ये तुम्हाला मटेरियल देऊ. 21 मेच्या नंतर सुद्धा अद्याप आतापर्यंत मटेरियल भेटलेलं नाही आपल्याला. याच्या अगोदर आपण म्हणजे कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधला होता, कोणत्या अधिकाऱ्याशी किंवा सोलरच्या कोणत्या कंपनीशी? मी इकोजेन कंपनीचे जे काय कर्मचारी असतील, कदम सर असतील, बाकी काय असतील त्यांचे संपर्क साधला. काही फोन उचलत नाही, काही फोन उचलले तरी व्यवस्थित बोलत नाही. परत MSCB बोर्डामध्ये या चक्रा मारल्या खूप आंबडला सुद्धा, ते पण व्यवस्थित सांगत नाही. इतक्या चक्रा मारून सुद्धा अद्याप कुठल्याही कोणी तक्रार आपली नोंदवून घेतलेली नाही आणि कुठल्याही आपल्याला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते अर्ज सादर केलेला आहे. आता इथून पुढची भूमिका काय असेल? आज मॅडमला भेटून आलो मी, कलेक्टर मॅडमला. परत उपजिल्हाधिकारी हादगल साहेब त्यांना पण भेटून आले. ते सांगितले की तुम्हाला 4-5 दिवसामध्ये मी काम मार्गी लावून देतो. त्याने आश्वासन दिले. पुढे काय होतं ते. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. तुम्ही कधी अर्ज केला आणि काय परिस्थिती आहे आजची तुमची? तर 6 महिने होऊन झाले आमच्या अर्ज करून, पण अजून कुठलाच काही प्रोसिजर नाही आमच्याकडे. आता लाईट नाही आणि लाईट बी चालली तर 6 घंटे चालली, त्याचा फॉल्ट चाललाय. लाईटचा 6 तास गॅप आहे. 6 मधून बी फ्यूज जातो तर कुठे वायर निघत आहे, दिवस जातो तर काय त्यात 2 तास 3 तास चालते फक्त. अशा प्रकारे ह्या कृषी प्रधान देशामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्याचे हाल होत असेल तर याकडे महावितरण असेल, संबंधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून संबंधित शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावावे अशी या आजच्या न्यूजच्या मार्फत आपल्याला नम्र विनंती आहे. क्रांतीभूमी मराठी न्यूज, अंबड, जालना.